कालच्या व्हिडिओत आपण स्टेम आणि लीव्हचं स्ट्रक्चर आणि लीव्हची अरेंजमेंट पाहिली. आता आज फ्लॉवर. केअरफुली ऑब्झर्व फुल्ली ओपन हिबिस्कस फ्लॉवर. फुल्ली ओपन, पूर्ण फुललेला. फ्लॉवर्स मे हॅव अ लॉंग or a short stalk called petiole. लॉंग फ्लॉवर्स. आता हे फक्त हिबिस्कसच नाही दिलेलं इथे खाली. फ्लॉवर मध्ये काय काय असतं, पार्ट कोणते कोणते असतात ते सांगितलंय. तर पहिला पार्ट कळला आपल्याला, पेडिसेल. पानाच्या लीफच्या देठाला पेटिओल म्हटलं. लीफच्या देठाला पेटिओल म्हटलं. हे पेटिओल. तसं फ्लॉवरच्या देठाला काय म्हणतात, पेडिसेल. फरक लक्षात घ्यायचा. लीफचं पेटिओल, फ्लॉवरचं पेडिसेल. सायन्स शिकता, सेमी इंग्लिशचे सायन्सचे मुलं हे बरेचसे 10वी नंतर सुद्धा पुढे 11वी 12वी सायन्सकडे जातात, सायन्सला जातात. मग तेव्हा हे सगळे पार्ट आतापासूनच नावं जर तुमचे तोंडात बसलेले असले, नावं आतापासूनच माहीत असले तर ते पुढे सोपं वाटतं. कारण नावं वगैरे ओळखीचे असतात. कारण हेच सगळे लीफचे, स्टेम, नंतर हे फ्लॉवर, हेच सगळं पुढच्या मोठ्या वर्गांमध्ये हाच सगळा अभ्यास डीपमध्ये असतो. त्यामुळे आता तुम्हाला फक्त याचं बाहेरचा भाग, त्याचं रचना कशी, त्याला काय काय नाव आहे ते शिकायचं. त्यामुळे लक्ष देऊन शिकायचं. आत्तापासूनच नाव लक्षात ठेवायचे, पाठ करायचे, म्हणजे पुढे सोपं वाटतं. कारण हाच सगळा स्टडी थोडा अजून डीप मध्ये असतो. फ्लॉवर्स मे हॅव अ लॉंग और शॉर्ट स्टॉक कॉल्ड पेडिसेल. One end of pedicel is attached to stem. One end of pedicel is attached to stem. पेडिसेलचं एक एंड कुठे असतं, अटॅच स्टेमला. आता हे फ्लॉवर, मग ह्या फ्लॉवरचं हे एंड हे कुठे अटॅच असणार, स्टेमला. इथे थोडंसं स्टेमचा तुकडा आलाय. इकडे एक लीफ आहे आणि हे फ्लॉवरचं पेडिसेल हातात पकडलं, याला म्हणायचं पेडिसेल. त्याचं एक एंड स्टेमला अटॅच असतं. द अदर एंड ऑफ पेडिसेल इज एक्सपांडेड अँड सोलन. अदर एंड, आता त्याचं दुसरं एंड पाहू. हे एक एंड स्टेमला अटॅच आहे. आता याचं अदर एंड म्हणजे दुसरं एंड इथे. दुसरं एंड कसं आहे, स्वेलन, एक्सपांडेड म्हणजे थोडंसं पसरट झालेलं, आणि थोडंसं स्वेलन म्हणजे फुगीर भाग. आता त्याला काय काय पुढे काय काय पार्ट आहे. पेटल्स अँड अदर पार्ट्स ऑफ द फ्लॉवर आर सपोर्टेड ऑन द रिसेप्टॅकल. पेटल्स म्हणजे पाकळ्या, आणि दुसरे पार्ट फ्लॉवरचे जे आतमध्ये जे दुसरे पार्ट आहेत त्याला रिसेप्टॅकलचा आधार असतो. रिसेप्टॅकलच्या आधाराने ते पाकळ्या आणि हे फुलाच्या आतमधले भाग त्यांची अरेंजमेंट असते आतमध्ये. कॅलिक्स, करोला, अँड्रोशियम, गायनोशियम आर डिफरंट पार्ट्स ऑफ ए फ्लॉवर. फ्लॉवरचे पार्ट कोणते, कॅलिक्स, करोला, अँड्रोशियम, गायनोशियम. फ्लॉवरचे पार्ट. आता कॅलिक्स म्हणजे काय, करोला म्हणजे काय, अँड्रोशियम कोणतं, गायनोशियम कोणतं ते पुढे बघायचं आपल्याला. कॅलिक्स. In the bud condition, the petals are covered by leaf-like parts called sepals.
इन द बर्ड कंडिशन म्हणजे कळीची अवस्था, फुलाची जी कळीची अवस्था असते तेव्हा पेटल्स आर कवर्ड बाय लीफ लाईक पार्ट. पेटल्स जे असतात, फुलाच्या पाकळ्या ज्या असतात त्या लीफ लाईक पार्टने कव्हर केलेल्या असतात, झाकलेल्या असतात, त्याला म्हणायचं सेपल्स. तर हे आता हे फुल जेव्हा कळी असेल तेव्हा हे या हिरव्या भागात झाकलेलं असतं. हा हिरवा भाग. which are green in color. They form the calyx. हा जो हिरवा भाग आहे, हा हिरवा भाग, ह्याच्या आतमध्ये जेव्हा बर्ड कंडिशन मध्ये असतो फ्लॉवर तेव्हा ह्या पेटल्स झाकलेले असतात या भागामध्ये, याला सेपल म्हणतात. आणि हे सगळे सेपल एकत्र मिळून आता हे इथे दिसतील 1 2 3 4 1 2 3 4 आणि हे 5 असे हे 5 सेपल्स आहेत. तर हे सगळे मिळून हे जॉईंट आहेत एकमेकाला. मग हे सगळे मिळून काय फॉर्म करतात? कॅलिक्स. म्हणजे हे सगळं मिळून याला या भागाला म्हणायचं, ह्या भागाला म्हणायचं कॅलिक्स. मग कॅलिक्स काय लक्षात आलं आता? In the bud condition, the petals are covered by leaf-like parts called sepals, which are green in color. म्हणजे त्या सेपल्स ग्रीन इन कलर. दे फॉर्म द कॅलिक्स. ते कॅलिक्स तयार करतात. तर हा झाला फुलाचा पार्ट. पेडिसेल, फुलाचं हे जे पेडिसेल असतं म्हणजे देठ असतं त्याच्यावरचा भाग हा पहिला फुलाचा, त्याला म्हणायचं कॅलिक्स. आता करोला. करोला. This is made up of colorful parts called petals. करोला कशाने बनलेला असतो? मेड अप ऑफ कलरफुल पार्ट असतो हा फुलाचा, म्हणजे पेटल्स म्हणजेच पाकळ्या. प्रत्येक झाडाच्या फुलाचा कलर वेगळा असतो. मग हा पेटल किंवा करोला हा जो पार्ट आहे फुलाचा, हा कसा असतो? कलरफुल पेटल्सने बनलेला असतो, त्याला म्हणायचं करोला. सेपलने बनलेला त्याला म्हणायचं कॅलिक्स. आणि पेटलने बनलेला, पेटल म्हणजे पाकळ्या, त्याला म्हणायचं करोला. ऑब्झर्व द शेप, कलर अँड स्मेल ऑफ द करोला ऑफ व्हेरियस फ्लॉवर्स. ऑब्झर्व करा. काय काय ऑब्झर्व करा? शेप, कलर आणि स्मेल ऑफ द करोला म्हणजे फुलाचा हा जो भाग आहे पाकळ्या त्यांचा, ऑफ व्हेरियस फ्लॉवर्स वेगवेगळ्या फुलांचं नाव दिलेले पुढे, ते ऑब्झर्व करा सांगितले. शेप, कलर आणि स्मेल हे ऑब्झर्व करा. फ्लॉवर्स लाईक रोज, क्रिसॅन्थम, हिबिस्कस, मोगरा, कन्हेर, तगर, इटिस. काही फुलांना स्मेल असतो, काहींना नसतो. कलर वेगवेगळ्या फुलांचे वेगवेगळे असतात. आता अँड्रोशियम. दिस इज द मेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट ऑफ द फ्लॉवर. अँड्रोशियम हे काय? मेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट ऑफ फ्लॉवर. इट कन्सिस्ट ऑफ स्टॅमेन. त्याच्यात काय काय तर स्टॅमेन. इच स्टॅमेन इज मेड अप ऑफ anther and filament. अँड्रोशियम फुलाचा हा पार्ट, हा कशाने बनलेला असतो? रिप्रोडक्टिव्ह पार्ट आहे हा फुलाचा. इट कन्सिस्ट ऑफ स्टॅमेन. याच्यात काय काय असतं? स्टॅमेन, नंतर अँथर आणि फिलामेंट. गायनशियम.
This is the female reproductive part of the flower. Androecium, male part, male reproductive part of flower. Gynoecium, female reproductive part of flower. This is made up of carpels, and carpel consists of स्टिग्मा, स्टाईल अँड ओव्हरी. आता हे पार्ट काय काय आहेत आपण बघू. आता अँड्रोशियम बघू आपण. अँड्रोशियम सांगितलंय मेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट ऑफ फ्लॉवर. तो कसा असतो आणि कुठे असतो ते पाहू आपण. इट कन्सिस्ट ऑफ स्टॅमिन्स. इच स्टॅमिन इज मेड अप ऑफ anther and filament. तर आता ह्यातलं जर असं एकदम तोडून घेतलंय आपण. ह्या पार्टचं तोडलं आपण. हे एक तोडून घेतलं. हे असं तोडून घेतलं. तर हा जो पार्ट आहे एवढा, हे दिसतं नाही, याला म्हणायचं अँड्रोशियम. ह्या पार्टला म्हणायचं अँड्रोशियम. याच्यात काय काय येतं. हा जो देठ आहे बारीकसा, हा अँथर आणि फिलामेंट. वरती जे पिवळं आहे ते असं अँथर आणि फिलामेंट मिळून हे अँड्रोशियम तयार होतं. हे असं. हे दोन तोडलेत मी, ते असे दिसतात. हा झाला मेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट अँड्रोशियम ऑफ द फ्लॉवर. त्याच्यात काय काय असतं. हे वरती जे असं एक पिवळा भाग येतो आणि त्याला हा देठासारखा तो अँथर आणि फिलामेंट. आता गायनेशियम. गायनेशियम मध्ये हा अँड्रोशियमचा पार्ट सोडून हा जो बाकीचा पार्ट आहे सगळा तो येतो. ते आता फुल तोडून बघावं लागेल. आता हे अँड्रोशियम बघितलं आपण. आता गायनोशियम बघण्यासाठी, गायनोशियम मध्ये काय काय पार्ट येतात ते बघण्यासाठी आपण हे खाली सांगितलेली छोटीशी ऍक्टिव्हिटी ती करू. टेक अ व्हर्टिकल सेक्शन ऑफ हिबिस्कस फ्लॉवर. हिबिस्कस फ्लॉवरचा व्हर्टिकल सेक्शन घ्यायचा. व्हर्टिकल सेक्शन म्हणजे ते असं उभं कापायचं असं खालपर्यंत. हिबिस्कस फ्लॉवर विथ द हेल्प ऑफ शार्प ब्लेड. शार्प ब्लेडनी ते कट करायचं. व्हर्टिकल सेक्शन म्हणजे उभा छेद द्यायचा, उभा काप द्यायचा. बाय कटिंग द फ्लॉवर व्हर्टिकली फ्रॉम स्टिग्मा टू पेडिसेल. कुठून कुठपर्यंत. स्टिग्मा पासून हे जे आहे ना वरती डार्क लाल कलरचे स्पॉट, हे हा स्टिग्मा आहे. हा पार्ट आहे ना, हा स्टिग्मा. इथपासून खाली असं ते व्हर्टिकल सेक्शन घ्यायचं. स्टिग्मा पासून पेडिसेल पर्यंत. पेडिसेल म्हणजे फुलाचा देठ. बोथ सेक्शन्स ऑफ फ्लॉवर विल बी सीन टू हॅव द सेम स्ट्रक्चर. उभा छेद घेतल्यानंतर त्या फ्लॉवरचे दोन पार्ट होतील ना. मग ते दोन पार्टचे दोन्ही पार्ट जे होतील फ्लॉवरचे त्याचं स्ट्रक्चर हे सेम असेल. हा असा सेक्शन घेतला व्हर्टिकल सेक्शन. या पेटल्स इथे आकृतीत जसं दाखवलंय ना तशा या पेटल्स. आफ्टर मग आता गायनोशियमचे पार्ट. गायनोशियम
व्हर्टिकल सेक्शन घेतल्यानंतर गायनेशियमचे पार्ट बघायला मिळतात. काय काय पार्ट आहेत? हे जे वरती जाड, थोडेसे जाड असे जे स्पॉट दिसत आहेत, याला म्हणायचं स्टिग्मा. स्टिग्मा. आणि स्टिग्मा ज्याच्या टोकावर आहे ही नळी, नळीसारखा भाग, तिला म्हणायचं दोऱ्यासारखं किंवा नळीसारखा जो भाग त्याला म्हणायचं स्टाईल. स्टाईल हा स्टाईल आणि हे वरच्या टोकाला स्टिग्मा. आणि त्याच्या बरोबर खाली आता इथे इथे इथला जो पार्ट आहे हा अँड्रोशियमचा. हा पार्ट येतो अँड्रोशियमचा. गायनोशियम मध्ये कोणते पार्ट येतात? हे स्टिग्मा, ही नळी जी आहे ती स्टाईल, आणि त्या नळीच्या शेवटच्या टोकाला इथे खाली हा जो फुगीर भाग आहे आतमध्ये पांढरा, त्याला म्हणायचं ओव्हरी. ओव्हरी. गायनोशियमचे पार्ट कोणते मग? ओव्हरी, हा स्टाईल, आणि त्याच्या टोकाला स्टिग्मा. हे झाले गायनेशियमचे पार्ट. अँड्रोशियमचे पार्ट कोणते? फक्त हे 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 जे दिसतं ना, हे अँड्रोशियमचा पार्ट. हातावर तोडून दाखवला होता मगाशी तो. त्याच्यात काय काय येतं? अँथर आणि फिलामेंट. आता फिलामेंट हा जो रेषेसारखा भाग आहे ना, हा दोरा, तो फिलामेंट, आणि त्याच्या टोकाला जे असतं हे पिवळं ते अँथर. म्हणजे ह्याच्यात जे पार्ट दाखवले तिथे आकृतीत जे नाव सांगितले ते आपण सगळे पाहिले. हे करोला, पेडिसेल, हे पेडिसेल, त्याच्यावरती हे कॅलिक्स, हे हिरवं, हे कॅलिक्स, आणि हे करोला, हे हिरवं होतं ते कॅलिक्स, त्याच्यावरती करोला, पेडिसेल, कॅलिक्स, करोला, अँड्रोशियम, हे गायनेशियम. हे पाहिलं आपण फ्लॉवरचे पार्ट. आता इथे खाली काय माहिती दिली फ्लॉवरची ती बघू. आफ्टर मॅच्युरिटी म्हणजे पूर्ण वाढ झाल्यानंतर, anthers burst and the pollen grains which are released fall on stigma. आफ्टर मॅच्युरिटी, पूर्ण वाढ झाल्यानंतर फुलाची, anthers burst. अँथर्स हे जे पिवळे दाखवले होते ना, हे अँथर काय होतं? ब्रस्ट होतं, म्हणजे ते फुटतं किंवा फुटून पडतं, फॉल होतं. ते पोलन ग्रेन्स अँड द पोलन ग्रेन्स, ह्याला म्हणतात पोलन ग्रेन्स. हे जे पिवळं आहे ना वरती, त्याच्यात असतात, त्याच्यावर पोलन ग्रेन असतात. ह्या पिवळ्यावर, हा जो पिवळा भाग आहे ह्याच्यावरती पोलन ग्रेन्स असतात. ह्याच्यावर हे तुम्ही हाताने, तुम्ही सुद्धा फुल घेऊन एखादं असं तोडून बघू शकता. हे ह्याच्यावर असतात पोलन ग्रेन्स. ते रिलीज होतात म्हणजे मोकळे होतात आणि फॉल ऑन द स्टिग्मा, पडतात. कुठे? स्टिग्मावर पडतात. म्हणजे हे ना, हे स्टिग्मा, गायनोशियमचा पार्ट हा स्टिग्मा, ह्याच्यावर पडतं. हे पोलन ग्रेन्स रिलीज होतात. अँथर ब्रस्ट झाल्यानंतर हे पोलन ग्रेन्स रिलीज होतात आणि ते म्हणजे मोकळे होतात. हे तुटल्यामुळे मोकळे होतात आणि मग ते या स्टिग्मावरती पडतात. आणि ह्या सगळ्या क्रियेला काय म्हणतात? दिस प्रोसेस इज कॉल्ड पॉलिनेशन. पोलन ग्रेन्स पडतात ना, मग पोलनवरनं हा शब्द पॉलिनेशन, याला काय म्हणतात? पॉलिनेशन. ड्यू टू पॉलिनेशन, पॉलिनेशनमुळे काय होतं? ही पॉलिनेशन होतं, ही फुलापासनं फळ होण्याची प्रक्रिया आहे. फुलापासनं फळ होण्याची जी प्रक्रिया आहे त्याची सुरुवात पॉलिनेशन पासून होते.
Due to pollination, ovules in the ovary get fertilized. Due to pollination, ovules in the ovary. हे जे पाहिलं ना हा पार्ट गायनेशियमचा, आपण हा पार्ट याला काय नाव होतं, ह्या पार्टला ओव्हरी. तर ह्याच्या ओव्हरीमध्ये हे कापल्यानंतर आणखी आतमध्ये आपल्याला छोटे छोटे व्हाईट कन्स, गोळे सापडतात छोटे छोटे, त्याला म्हणतात ओव्ह्यूल्स. ते ओव्ह्यूल्स काय होतात, पॉलिनेशन नंतर ते ओव्ह्यूल्स फर्टिलाइज होतात. हे आतमध्ये दिसते, ही आहे ओव्हरी आणि ह्या ओव्हरीच्या आतमध्ये असतात ओव्ह्यूल्स. ह्याला अगदी एक असं पांढरा बारीक तंतू, हे जो हा जो वरचा स्टाईल, हा स्टाईल आहे ना, हा आतून पोकळ असतो आणि त्याच्या आतमध्ये एक पांढरा असा बारीकसा धागा असतो. तो ह्या स्टिग्मापासनं इथपासनं असा सरळ खाली आतमधून ह्या ओव्हरीला जॉईन असतो. हा दिसला का? हा पांढरा तंतू सारखा थ्रेड सारखा, हा जो पांढरा थ्रेड सारखा भाग आहे ना, हा ह्या ओव्हरीला जॉईन असतो आणि असं वर आतमध्ये या नळीतनं जाऊन इथे जॉईन असतो, ह्या स्टिग्मा इथे जॉईन असतो. मग ते पोलन ग्रेन्स, पॉलिनेशन मध्ये काय होतं, पोलन ग्रेन्स कुठे पडतात, स्टिग्मा. पोलन ग्रेन्स फॉल ऑन द स्टिग्मा आणि मग ते नंतर असे खाली येऊन ह्या ओव्हरीच्या आतमध्ये ओव्ह्यूल्स असतात, त्यांना फर्टिलाइज करतात. ही ओव्हरी जर तोडली तर याच्या आतमध्ये ओव्ह्यूल्स दिसतील, म्हणजे पांढरे पांढरे कण दिसतील छोटे छोटे. हे पण हे दिसतात आतमध्ये. हे झाले ओव्ह्यूल्स. हे गोल गोल छोटे छोटे दिसतात ना व्हाईट, याला म्हणायचं ओव्ह्यूल्स. हे असे होते छोटे छोटे अगदी ओव्हरीच्या आतमध्ये, त्यांना म्हणायचं ओव्ह्यूल्स. हा पांढरा फुगीर भाग असतो खाली, त्याला म्हणतात ओव्हरी, आणि त्याच्या आतमध्ये हे ओव्ह्यूल्स काढले आपण ह्याच्यातून. यांना फर्टिलाइज करतात आणि मग त्या फुलापासून काय होतं पुढे वाचू आपण. ड्यू टू पॉलिनेशनमुळे ओव्ह्यूल्स, जे आता आपण पाहिले ते ओव्ह्यूल्सला म्हणतात एग सेल्स. ही पण दुसरं नाव आहे ओव्ह्यूल्सला, एग सेल्स. ओव्ह्यूल्स इन द ओव्हरी, ओव्हरी मधल्या ओव्ह्यूल्सचं फर्टिलाइज होतात ते. फर्टिलाइज्ड ओव्ह्यूल्स फॉर्म द सीड्स. आता जे आपण ओव्ह्यूल्स पाहिले ते फर्टिलाइज झाल्यानंतर त्याच्यापासनं बिया तयार होतात, सीड्स तयार होतात. अँड द ओव्हरी डेव्हलप्स इनटू अ फ्रूट. आणि मग ही जी ओव्हरी आहे, ही जी ओव्हरी आहे तिच्यापासनं ही ओव्हरी डेव्हलप्स इनटू अ फ्रूट. ही ओव्हरी फ्रूटमध्ये डेव्हलप होते आणि त्याच्या आत जे बारीक मगाशी ओव्ह्यूल्स पाहिले आपण, त्याचे तयार होतात सीड. आता हे सगळं लक्षात आलं असेल, ते लक्षात आलेलं आपण वाचू एकदा. आफ्टर मॅच्युरिटी अँथर्स ब्रस्ट, म्हणजे आत्ता जे दाखवलं मी हे सगळं, त्यात काय काय होतं ते नीट लक्षात घ्या. अँथर्स ब्रस्ट अँड पोलन ग्रेन्स, साईडला दाखवते तिकडे पण बघा. पोलन ग्रेन्स विच आर रिलीज fall on stigma. This process is called pollination. Due to pollination, ovules in the ovary
ovules in the ovary get fertilized. Fertilized ovules then form the seeds. Fertilized ovules seeds form करतात आणि ओव्हरी डेव्हलप्स इंटू फ्रूट आणि ह्या ओव्हरीचं फ्रूट तयार होतं. हे प्रत्येक फुलात किंवा प्रत्येक भाज्यांच्या झाडं पाहिलं असतील तुम्ही किंवा फळांची झाडं पाहिली असतील, त्या सगळ्यामध्ये हीच प्रोसेस होते आणि ह्या प्रोसेसने फुलाचं रूपांतर फ्रूटमध्ये होतं. आता फ्रूट कसं तयार होतं ते लक्षात आलं असेल तुमच्या. एखादं फूल प्रत्यक्ष तुम्ही घेऊन ते हाताने त्याच्या पाकळ्या कापून हे तुम्ही सगळं पाहू शकता. Of what use that a plant are the insects flitting about around its flowers. काय कारण असेल की इन्सेक्ट्स जे आहेत ते फुलाच्या भोवती फिरत असतात. त्याचा काय उपयोग होत असेल तर त्याचा यूज होतो पॉलिनेशनसाठी. इन्सेक्ट्स जेव्हा त्या फुलावर बसतात त्यावेळेस हे पोलन ग्रेन्स त्यांच्या पायाला चिकटतात आणि तेच इन्सेक्ट्स दुसऱ्या फुलावर जाऊन किंवा त्याच फुलावर इथे बसतात ह्या स्टिग्मावर, तेव्हा ते पोलन ग्रेन्स या स्टिग्मावर चिकटल्यामुळे त्यांच्या पायाचे पोलन ग्रेन्स इथे ह्या स्टिग्मावर पडल्यामुळे नंतर मग ते ओव्हरीपर्यंत जातात आणि मग ओव्हरीतनं मगाशी सांगितलं त्या प्रोसेसने ते कुठून जातात, ह्या ट्यूबद्वारे जातात. हे पुस्तकात नाही सांगितलेलं पण पुढे तुम्हाला सांगितलं ना की हे सगळं डीपमध्ये तुम्हाला मोठ्या इयत्तांमध्ये शिकायला मिळणार आहे. तर असं असतो तो धागा पांढरा ह्याच्या आतमध्ये. हे जर आणखी असं जर कापून पाहिलं ना त्याच्या आतमध्ये निघेल. बघा तुम्हाला फुल मिळालं ना असं की बघा त्याच्या खालच्या टोकाला ओव्हरी असते आणि त्या ओव्हरीमध्ये जाऊन त्याचं फ्रूट तयार होतं. असा उपयोग होतो इन्सेक्टचा पॉलिनेशनसाठी. ऑब्झर्व द व्हेरियस फ्लॉवर्स अँड कम्प्लीट द फॉलोइंग चार्ट. आता तुम्ही ऑब्झर्व करायचं आणि हे तुम्ही लिहायचं सगळं. कुंडीत आजूबाजूला जी झाडं असतील त्याचं लिहायचं. आता फ्रूट. वी ईट मेनी डिफरंट टाइप्स ऑफ फ्रूट्स. आपण वेगवेगळ्या प्रकारचे फ्रूट्स खात असतो. ईच टाइप ऑफ फ्रूट हॅज इट्स ओन कॅरेक्टरिस्टिक. कॅरेक्टरिस्टिक म्हणजे गुणधर्म. तुम्ही सुद्धा हे असं जे शब्द माहीत नाहीयेत, जे तुमच्यासाठी नवीन आहेत, प्रत्येकासाठी शब्द नवीन कुठला आहे हे काहींचा आधी झालेला असतो, माहीत असतो, काहींना नसतो माहीत. म्हणजे जो शब्द ज्यांना माहिती नाही तो त्यांनी मी सगळ्यांचे अर्थ सांगत असते वाचताना, तो प्रत्येकाने त्याच ठिकाणी पुस्तकात किंवा साईडला एखादी वही पेन ठेवून त्याच्यावर लिहून काढत जायचा. देर आर व्हेरिएशन्स इन देअर शेप, कलर, टेस्ट, etc. वी ईट मेनी डिफरंट टाइप्स ऑफ फ्रूट्स. आपण वेगवेगळ्या प्रकारचे फ्रूट खात असतो. इच टाइप ऑफ फ्रूट हॅज इट्स ओन कॅरेक्टरिस्टिक. प्रत्येक टाईपच्या, इच म्हणजे प्रत्येक टाईपच्या फ्रूटला इट्स ओन त्याचं स्वतःचं कॅरेक्टरिस्टिक म्हणजे गुणधर्म असतं, स्वतःचं असं गुणधर्म असतं प्रत्येक फळाला. देर आर व्हेरिएशन्स इन देअर शेप. विविधता. देर आर व्हेरिएशन्स इन देअर शेप. त्यांच्या शेपमध्ये व्हेरिएशन्स कशात असते, विविधता कशात असते, इन देअर त्यांच्या शेपमध्ये, कलरमध्ये, टेस्टमध्ये. मँगो कंटेन्स ओनली वन सीड. Mango contains only one seed, whereas jackfruit consists of many small fruitlets, each with its own seed. मँगोला एकच सीड असते. जॅकफ्रूट म्हणजे फणसात कसं असतं, इट कंटेन्स मेनी स्मॉल फ्रुटलेट्स. याचे मेनी आतमध्ये या फणसाच्या आतमध्ये असे खूप गरे असतात.
त्याला म्हणतात फ्रुटलेट्स. मध्ये एक स्टॉक सारखा असतो, जाड असा, आणि त्याला हे असे जोडलेले असतात. आता हे फणसाचं सगळ्यांनी पाहिलेलं नसेल, पण याचं सीताफळाचं सगळ्यांनी पाहिलेलं आहे. आतमध्ये फ्रुटलेट्स असतात, म्हणजे ज्या आपण जे सीताफळाचे गरे खातो, आणि प्रत्येकात काय असतं, एक बी असते. इच म्हणजे प्रत्येकात, विथ इट्स ओन सीड, म्हणजे त्याला प्रत्येकाला स्वतःची बी असते त्या फ्रुटलेटला. त्याला आपण गरे म्हणतो. त्याचं नाव आहे फ्रुटलेट. ऑब्झर्व द फ्रुट्स ऑफ बेर, मँगो, चिकू, ॲपल, इटीसी. हे सगळ्या फळांचं निरीक्षण करा. व्हॉट डू यू ऑब्झर्व? तुम्हाला काय दिसलं? ईच फ्रूट हॅज अ डिफरंट स्किन. प्रत्येक फ्रूटला डिफरंट, वेगवेगळं असतं. काय काय वेगवेगळं असतं? ईच फ्रूट हॅज डिफरंट स्किन ऑर शेल. एक तर स्किन असते म्हणजे वरचं साल असतं, किंवा मग शेल म्हणजे काही फळं कडक असतात ना, मग त्याचं जे वरचं कडक आवरण असतं त्याला म्हणतात शेल. फ्लेशी पार्ट, फ्लेशी पार्ट, काही फळांना फ्लेशी पार्ट जास्त असतो, काहींचा कमी असतो. अँड सीड्स, आणि सीड हे डिफरंट असतात, प्रत्येक फळाचे वेगवेगळे असतात. इन केस ऑफ फ्रुट्स लाईक कॅश्यू, इट्स सीड इज आउटसाइड द फ्रूट. इन केस ऑफ फ्रुट्स लाईक कॅश्यू, कॅश्यूचं जे, कॅश्यू म्हणजे काजू, त्याचं जे फ्रूट असतं ते, त्याची जी सीड असते, त्याची जी सीड असते ती कुठं असते? आउटसाइड द फ्रूट. सगळ्या फळांची आतमध्ये असते, पण कॅश्यूची कुठे असते, काजूची कुठे असते? आउटसाइड द फ्रूट, फळाच्या बाहेर असते. हा काजू, हे कच्चं फळ आहे, आणि हे पिकल्यानंतर असं लाल होतं. तर त्याची जी बी आहे ती अशी बाहेरून येते, ती अशी अशी हाताने तोडून घेता येते. खरं फळ जे आहे ते वर असतं, ह्याच्यात बी नसतं, हे फळाच्या बाहेर असतं, आणि एका फळाला एकच बी असतं. तर मग आता आपण काय काय पाहिलं? आपण ह्या चॅप्टरमध्ये रूट्सचं स्ट्रक्चर पाहिलं. रूट्समध्ये 2 पार्टचं रूट सांगितलं होतं. हे कोणतं आहे? हा जो रूटचा प्रकार आहे टॅप रूट. एक मोड आलेलं कडधान्य दाखवलं होतं मी, त्याचे सगळे पार्ट खोलून दाखवले ते आतमधले. ल्युमिलाय कोणता तरी दाखवला होता, रॅडिकल कोणतं ते दाखवलं होतं. नंतर हे झालं टॅप रूट. रूटचे 2 मेन रूटचे जे पार्ट आहेत हे टॅप रूटचे ते पाहिले. टॅप रूट म्हणजे हे असं, हे त्याचे, त्याला एक एक हे मेन रूट असतं, आणि त्याला हे असे दुसरे रूट फुटलेले असतात. त्याला म्हणतात सेकंडरी रूट्स. इथे नाव दिलेलं आहे सेकंडरी रूट. हे झाले सेकंडरी रूट्स. त्यांना परत छोटे छोटेसे असतात, बारीक. हे झालं टॅप रूट. नंतर कांद्याचं कोणतंही तुम्ही घेऊन हे रूट टीप, आणि याला खाली रूट कॅप असते. तर आता याची तुटलेली असेल बहुतेक, कारण हे उपटलेलं आहे. मग ह्याला जे बारीक बारीक केस असतात त्याला म्हणतात रूट हेअर. असे रूटचे पार्ट झाले हे. आणि हे कांद्याचं तुम्हाला घरी बघायला मिळेल. कांद्याची जी मुळं असतात अशी वरच्या सारखं एक अख्खं मुळ नसतं खाली आलेलं, सगळी मुळं बारीक बारीक इथून फुटलेले असतात. त्याला त्याला म्हणायचं फायबरस. हे झाले 2 रूटचे प्रकार, हे पाहिले आपण. नंतर स्टेम पाहिलं, स्टेमचे पार्ट पाहिले. लीफ पाहिलं, लीफचे पार्ट पाहिले. हा हे झालं, हा झाला नोड. हे स्टेमचा पार्ट आहे हा, त्याच्यावर हे झालं नोड. आणि असे 2 दुसरं पान जर इकडनं फुटलेलं असेल
किंवा इकडनं फुटलेलं असेल तर त्या दोन नोडचं मधलं अंतर त्याला म्हणायचं इंटरनोड. हे सगळं पाहिलं आपण. हे झालं. आता हे लीफचे पार्ट. वरती जर टोकाला ह्या स्टेमच्या वरती टोकाला जर छोटे 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 पानं फुटलेले असतील, आता हे कट झालेलं आहे, मी हे शिकवताना दाखवलेलं आहे. अशीच फांदी घेऊन असं दाखवलेलं आहे. इथे वरती जे बारीक बारीक पानं असतात फुटलेले त्याला म्हणतात बड. तो व्हिडिओ बघा, त्यात सगळं तुम्हाला हे व्यवस्थित बघायला मिळेल. त्यात पूर्ण फांदी घेऊन असं दाखवलेलं आहे. हे लीफचे पार्ट. तिथे एक लीफ आहे त्याच्यावर दाखवते. लीफचे पार्ट हे लीफ अपेक्स, हे लीफ मार्जिन, नंतर ही मिडव्हेन, ह्या व्हेन्स, बाकीच्या व्हेन्स, आणि ही जी मधली आहे ही मिडव्हेन. हे लीफ, हे पूर्ण जे आहे ते लीफ ब्लेड, हे पेटिओल. हे जे असे भाग असतात, काही सगळ्याच झाडांच्या पानांना नसतात हे, पण ह्याला आहेत, हिबिस्कसला असतं. तर ह्याला म्हणायचं, हे बारीकसं पानासारखं असतं पण हे वाढत नाही किंवा याला पानाचा शेप येत नाही, पण हे असंच असतं. त्या पानाच्या खाली असंच असतं. याला म्हणायचं स्टिप्युल्स. इथे दिलं स्टिप्युल्स. आणि हा लीफ बेस. तर हे जे लीफ इथे जोडलेलं असतं स्टेमला त्याला म्हणायचं लीफ बेस. आणि फुलाचं पाहिलं आपण आता. लीफची ही अरेंजमेंट पण मी पानं घेऊन दाखवली होती, तो व्हिडिओ बघा मागचा. व्हेन्स या व्हेन्स विषयी पण शिकवलं होतं, त्यात सगळं डिटेल दाखवलं होतं. आणि आज आपण ह्या व्हिडिओत पाहिलं फ्लॉवर्सचे पार्ट. हे सुद्धा एक फ्लॉवर घेऊन व्यवस्थित सगळं दाखवलं. फ्रूट कसं तयार होतं ते पण दाखवलं, ते पण शिकलो आपण. हे सगळं छान लक्षात ठेवा, कारण हेच तुम्हाला पुढच्या इयत्तांमध्ये थोडंसं डीपमध्ये छान शिकायला मिळणार. मग हे जर तुम्ही ही जी प्राथमिक माहिती लक्षात ठेवली, आता नावं लक्षात ठेवले, तर हे पुढे जाऊन डीपमध्ये शिकताना तुम्हाला सोपं वाटेल. आणि आपण शिकलो हे इथे फ्रूट विषयी शिकलोय. तर आता पुढच्या व्हिडिओत तुम्हाला ह्या चॅप्टरचे एक्सरसाइज मिळेल, क्वेश्चन आन्सर मिळतील. आन्सर दरवेळेस सांगते मी चॅप्टर कंप्लीट झाल्यानंतर. तसेच माझे आन्सर हे पुस्तकातले असतात, सोप्या भाषेत असतात, तरी पण त्या आन्सरला जेवढे पॉइंट आवश्यक आहेत ते सगळे त्यात आलेले असतात. त्यामुळे आन्सर पुढचा व्हिडिओ PDF मध्ये देते मी. ते PDF ची लिंक पण देते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये, तुम्ही तो उघडून बघत जा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा.